हॅलो फ्रेंड्स, आजच्या भागात आपण बघणार आहोत सोयाबीनची बिर्याणी कशी करायची। अतिशय सुंदर परफेक्ट अशी रेसिपी आहे। चवीला सुद्धा खूप सुंदर लागते। बिर्याणी ही सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे। इथे तुम्ही बघू शकता तांदूळ किती अगदी मोकळा आणि छान झालेला आहे। बिर्याणी सुद्धा परफेक्ट बनलेली आहे। अशी परफेक्ट बिर्याणी कशी करायची ते आजच्या भागात मी दाखवलेलं आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर सुरुवात करूया रेसिपीला। त्यासाठी इथे घेतलेले सोयाबीन, इथे 80 ग्रॅम सोयाबीन मी घेतलेले आहेत। ते पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातले होते। ते घट्ट आपल्याला पिळून घ्यायचे आहेत। त्यानंतर तेल तापत ठेवलेले आहे। 1 चमचा तेलामध्ये आपण हळद, मीठ आणि तिखट पाव चमचा घातलेले आहे। थोडेसे जिरे घालायचे आहेत। त्यानंतर हे जे सोयाबीन आपण पिळून घेतले होते ते छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। यामुळे सोयाबीनला एक छान कोटिंग येतं आणि चव सुद्धा येते। त्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये तेल घालायचं आहे। 2 चमचे मी इथे तेल घातले। त्यात अख्खे मसाले घालायचे आहेत। लवंग, मिरे, दालचिनी, तेजपत्ता, त्यानंतर कढीपत्ता, 2 ते 3 चमचे आपण आवडीनुसार लसूण, आलं आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे। याच्यामध्ये व्यवस्थित छान मसाला आपण फ्राय करून घ्यायचा आहे। व्यवस्थित तेलामध्ये मसाला फ्राय झाल्यानंतर आपण 2 छोटे कांदे आणि 2 छोटे टोमॅटो याची पेस्ट करून घेतलेली आहे। ती याच्यामध्ये घालून व्यवस्थित फ्राय करायचं आहे। त्यामध्ये 1 सिमला मिरची, 1 टोमॅटो लांब असा आकारामध्ये आपण चिरून घेतलेला आहे, तो त्याच्यामध्ये घातला आहे। त्यानंतर 1 बटाटा लांब चिरून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे। बघू शकता अतिशय सुंदर असा त्याचा रंग आलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा शहाजिरे आणि 1 चमचा बडीशोप घातली आहे। त्यानंतर हळद 1 चमचा, चवीनुसार आपण तिखट घालणार आहोत। 1 मोठा चमचा बिर्याणीचा मसाला इथे वापरलेला आहे। आता हे सगळं छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला बारीक गॅसवरती 5 मिनिटं वाफवायचं आहे। अतिशय सुंदर अशी वाफ आलेली आहे। सोयाबीन जे आपण फ्राय करून ठेवले होते आपण त्यात मिक्स करायचे आहेत। किती सुंदर मसाला दिसतोय ना, रंगसुद्धा खूप सुंदर आला आहे। खूप छान बिर्याणी तयार होते। आता आपण हे झाकून मुरवत ठेवूयात। तोपर्यंत आपण इथे तांदूळ घेतलेले आहेत। छान लांब तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला, पाव किलो तांदूळ घ्यायचे। त्यानंतर हे स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत। तर पाण्यामध्ये उकळी आल्यानंतर आपल्याला 1 चमचाभर मीठ घालायचं आहे। थोडेसे आपले अख्खे मसाले घालायचे आहेत। तेजपान घालायचं आहे, लवंग, मिरे, दालचिनी घातलेलं आहे। त्यानंतर छान उकळी आल्यानंतर आपण 1 चमचाभर तेल घालून व्यवस्थित तांदूळ 80% शिजला की काढून घ्यायचा आहे भात जाळीवर। तर अशा प्रकारे हा शिजलेला तांदूळ आपण व्यवस्थित जो मसाला तयार करून घेतला आहे त्याच्यावरती लेयरिंग करून घ्यायचं आहे बिर्याणीचं। खूप सुंदर अशी बिर्याणी तयार होते। फ्रेंड्स, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। रेसिपी आवडत असेल तर लाईक करा। छान रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत। सगळे व्हिडिओ एकदा नक्की बघा। तर इथे आपण आता लेयर केलेले आहेत। त्यानंतर आपण आवडीनुसार इथे रंग किंवा केशराचा वापर करायचा आहे। मी इथे फूड कलर वापरलेला आहे। त्यानंतर आपण थोडंसं पुदिना, त्यानंतर तळलेला कांदा जो बरिस्ता आहे तो सुद्धा टाकायचा आहे, कोथिंबीर, असं छान आपण त्याच्यावरती व्यवस्थित लेयर करायचे आहेत आणि बिर्याणी आपल्याला 10 मिनिटं बारीक गॅसवरती वाफत ठेवायची आहे। तर बघू शकता खूप सुंदर अशी वाफ आलेली आहे। अतिशय मोकळा असं छान तांदूळ शिजलेला आहे आपल्याला। तर तयार आहे अशा प्रकारे आपली सोयाबीन बिर्याणी। एकदा नक्की करून बघा। व्हेज बिर्याणी कशी करायची याचा व्हिडिओ देखील मी चॅनलवर अपलोड केला आहे, एकदा नक्की बघा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।